भगवान श्रीकृष्णाचा एक भाऊ होता उद्धव, आणि त्यांनी कृष्णाच्या आयुष्यामधल्या सगळ्या घडामोडी, सगळी वादळं आणि सगळ्या घटना बघितलेल्या असतात. पण उद्धवने कधीच कुठलाच प्रश्न कृष्णाला विचारलेला नसतो. कृष्ण उद्धवला एकदा विचारतो की उद्धव, तू एवढं माझ्याबरोबर राहिलेला आहेस, माझे वेगवेगळे निर्णय तू बघितलेले आहेस, आणि तू मला मात्र कधीच कुठलाच प्रश्न विचारला नाही की मी असा का वागलो, मी असे निर्णय काय घेतले. उद्धव म्हणतो, दादा तू कृष्ण आहेस आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तो म्हणतो, तुला कुठलाच प्रश्न नाही माझ्याबद्दलचा? तो म्हणतो, एक प्रश्न आहे माझ्यामध्ये. तो म्हणतो, कुठला प्रश्न? विचार. म्हणून मग उद्धव कृष्णाला एक प्रश्न विचारतो. ती म्हणतो, दादा जेव्हा द्रौपदी वस्त्रहरण झालं तू तिची लाज राखलीस, मग हे तू सगळं रोखू शकला असतास ना तेव्हा? तर कृष्ण हसतो. तो म्हणतो, बरोबर आहे, मी रोखू शकलो असतो. कृष्ण सांगतो की मला युधिष्ठिराने सांगितलं होतं की मी त्या महालामध्ये यायचं नाही, आणि मला हे माहिती होतं की शकुनी हा कपटाने ते द्यूत जिंकणार. जसं दुर्योधनाने त्याच्याऐवजी शकुनीला द्यूत खेळायला सांगितलं, तसं युधिष्ठिर मला खेळायला सांगू शकला असता, पण युधिष्ठिराला ते सुचलं नाही. म्हणून मी महालाच्या बाहेरच थांबलेलो होतो. तो जसं जसं एक एक गोष्ट हारत गेला, राज्य हारत गेला, आपली अश्वदळ, हत्तीदळ वगैरे हारत गेला, आपलं सैन्य हारत गेलं, आपली शस्त्र अस्त्र हारत गेला, आपले भाऊ हारले, आणि सगळ्यात शेवटी त्यांनी द्रौपदीला पणाला लावलं आणि त्यांनी तिला देखील हारलं. कोणालाच माझी आठवण आली नाही, कोणीच मला बोलवलं नाही. त्याच्यातल्या कोणी जरी मला बोलावलं असतं त्यावेळेला तरीही पण मी आलो असतो. द्रौपदी जेव्हा आली, जेव्हा तिला सभागृहात आणण्यात आलं, तेव्हा देखील तिला माझी आठवण आली नाही. तिने आधी काय केलं तर तिने आधी सगळ्यांना शिव्याशाप दिलेत, सगळ्यांची निर्भसना केली, आणि सगळ्या मोठ्यांना तिने आवाहन केलं की मला याच्यातून वाचवा. पण जेव्हा त्यांनी पण ते केलं नाही, आणि जेव्हा सगळ्या शेवटी दुःशासनाने तिच्या वस्त्राला हात लावायला सुरुवात केली, तेव्हा मात्र तिला हतबल होऊन माझी आठवण झाली, आणि म्हणून तिने हाक दिली की कृष्णा, केशवा, माधवा, मला वाचव म्हणून. मी तर बाहेरच उभा होतो, मी लगेच आतलो आणि तिची लाज राखली. तर उद्धवा, मी कधीही कोणाच्या मदतीला जायला तयार आहे, पण मला मदत मागायला तर हवी, मला बोलवायला तर हवं. कोणीही जर मला चांगल्या मनाने जर बोलावलं तर मी कधीही जायला तयार आहे. आपल्या सगळ्यांमध्ये पण तो कृष्ण नाही आहे का? आहे. आपल्या सगळ्यांमध्ये तो कृष्ण आहे. आपल्या सगळ्यांमध्ये पण तो युधिष्ठिर नाही आहे का? आपल्या सगळ्यांमध्ये युधिष्ठिर पण आहे. की आपल्याला गरज पडते, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पडते, आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये पडते, मग आपण अशा लोकांना आपल्या जवळ बोलावून का घेत नाही, ज्यांची आपण मदत घेऊ शकतो? आपण त्यांची मदत घ्यायला घाबरतो का? कचरतो का? लाजतो का? भीती वाटते?